श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष डॉक्टर भारत पाटणकर, वाळवा तालुक्याचे ज्येष्ठ नेते रवींद्र बर्डे काका, बीजी काका, गुरुसाहेब आज इथं पत्रकार परिषदेचं आयोजन केलेलं आहे. नेमकं काय मुद्दे आहेत त्या पत्रकार परिषदेचे आपण त्यांच्याकडून जाणून घ्या. काका, आज पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं, काय नेमके मुद्दे आहेत? आज या ठिकाणी 1 तारीख ही अण्णाभाऊंची जयंती आहे आणि अण्णाभाऊंचं जन्मगाव वाटेगाव आहे आणि त्यामुळं वाटेगावात अण्णाभाऊंच्या जयंतीचा संयुक्तिक अशा पद्धतीचा एक कार्यक्रम विचारमंथनाचा व्हावा या उद्देशानं आपण काही कार्यक्रमाचं नियोजन केलेलं आहे आणि त्या संदर्भात आज आपण प्रेस बोलवली होती. या कार्यक्रमात महाराष्ट्रातले अनेक मान्यवर विचारवंत मंडळी आहेत आणि त्यांच्या विचारांचा लाभ त्या ठिकाणी अनेकांना मिळणार आहे. प्रबोधनही त्या माध्यमातून होणार आहे आणि त्याचबरोबर गेले 2-3 वर्ष आपण वाटेगावात हा कार्यक्रम डॉक्टर साहेबांच्या पुढाकारानं घेतोय आणि हा कार्यक्रम घेत असताना काही महत्वाचे मुद्दे अभिप्रेत आहेत. त्या अनुषंगानं महाराष्ट्राचं एक राष्ट्रीय अशा पद्धतीचं स्मारक वाटेगावमध्ये या ठिकाणी शासनाच्या माध्यमातून झालं पाहिजे ही प्रमुख भूमिका आहे त्या ठिकाणी. आणि ते स्मारक अण्णाभाऊंच्या समग्र जीवनाला अभिप्रेत असणारं अशा पद्धतीचं, ज्यातून अनेकांना प्रेरणा मिळू शकेल असं परिपूर्ण स्मारक त्या ठिकाणी व्हावं ही एक आग्रही मागणी या ठिकाणी आमची असणार आहे. त्याचबरोबर अण्णाभाऊ हे महाराष्ट्रातच नव्हे तर देशात आणि देशाबाहेर त्यांच्या लिखाणाचं या ठिकाणी अनेक भाषात भाषांतर झालेलं आहे आणि अशा पद्धतीचा एक जागतिक कीर्तीचा महान साहित्यिक की ज्यांना देशाच्या वतीनं दिला जाणारा सन्मान हा सुद्धा एक सन्मानाची उंची वाढवणारा सन्मान आहे आणि त्या अनुषंगानं मरणोत्तर भारतरत्न हा किताब त्यांना केंद्र सरकारनं द्यावा अशा पद्धतीची एक आग्रही मागणी त्या ठिकाणी असणार आहे. त्याचबरोबर अण्णाभाऊंचं हे महाराष्ट्रासाठीचं योगदान हे फार मोठ्या प्रमाणात आहे आणि अण्णाभाऊंची जन्मभूमी जरी वाटेगाव असली तरी अण्णाभाऊंची कर्मभूमी, अण्णाभाऊंची सर्व वैचारिक चळवळ, शाहिरी, लोककला, लिखाण हे मुंबईत झालं आणि संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत अण्णाभाऊंचं असणारं योगदान किंवा मुंबई ही महाराष्ट्रात येण्यासाठी त्यांनी महाराष्ट्रात जे दौरे केले त्या अनुषंगानं त्यासाठीच हे अण्णाभाऊंचं असणारं योगदान हे फार मोठं आहे आणि त्यामुळं मुंबई विद्यापीठाला या ठिकाणी अण्णाभाऊंचं नाव देणं हे संयुक्तिक आणि उचित आहे आणि ते नाव द्यावं अशा या 3 प्रमुख मागण्या या ठिकाणी त्यासाठी आग्रह आणि राज्यव्यापी त्या ठिकाणी आंदोलन उभं करण्याचं काम नजीकच्या काळात करायचं आहे आणि त्या अनुषंगाने ही बैठक आणि कार्यक्रमाचं नियोजन 1 तारखेला वाटेगावला केलेलं आहे. सर्वच मंडळींनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावं आणि या कार्यक्रमाच्या अनुषंगानं आपले विचार त्या ठिकाणी मांडावेत, ऐकावेत आणि या चळवळीत सहभागी व्हावं अशा पद्धतीचं आवाहन या निमित्तानं मी करतो. धन्यवाद. वाटेगावमध्ये जे स्मारक आता कथित आहे ते जागतिक दर्जाचं स्मारक असं संबोधलं जातं, पण त्यांची निधी मंजूर झाला पण अजून कुठेही काय गोष्टीचं काम सुरू नाही. एवढी उदासीनता का?
ते आता राज्य शासनानं या ठिकाणी बजेटमध्ये पैसे धरून स्मारकाची घोषणा केलेली आहे. आता त्याची जबाबदारी शासनाची आहे की त्या अनुषंगाने गेली 3 वर्ष झाली. आता वाटेगावच्या दक्षिण बाजूला त्या ठिकाणी पाटबंधारे खात्याची जी जमीन होती पाझर तलावाची, त्या पाझर तलावाच्या जमीन काठावर ते स्मारक करायची अशा पद्धतीची शासनाची भूमिका. त्या अनुषंगानं मोजण्या वगैरे झाल्या आणि पेपरमध्ये मी वाचलं की ती जागा त्यांनी जिल्हा परिषदेला वर्क केलेली आहे आणि त्या माध्यमातून स्मारक त्या ठिकाणी उभारायची संकल्पना. पण ते काय राष्ट्रीय दर्जाचं स्मारक होईल अशा पद्धतीचं काही चित्र दिसत नाही. आम्हाला जे कळतंय त्या जितकं आमच्या कानावर आलंय त्याप्रमाणे त्या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांची जशी बार्टी ही प्रशिक्षण संस्था आहे तशाच पद्धतीची अण्णाभाऊंच्या नावानं असणारी एक प्रशिक्षण संस्था त्या ठिकाणी उभा करायची असा शासनाचा त्या ठिकाणी निर्णय दिसतोय. आम्हाला अभिप्रेत असणारं किंवा चळवळीतल्या लोकांना अभिप्रेत असणारं, गावाला अभिप्रेत असणारं स्मारक, ते स्मारक उभा राहील असं काही चित्र दिसत नाही आणि म्हणून तशा पद्धतीचं स्मारक व्हावं ही एक प्रमुख मागणी आमची त्या ठिकाणी.